सुरुवातीला बारामतीमधून महत्त्वाची बातमी। बारामतीमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अजित पवारांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाते। पहाटेपासूनच अजितदादांचा बारामतीमध्ये पाहणी दौरा हा सुरू झालेला आहे। नीरा डावा कालवा जो आहे तो फुटलेला आहे, त्याचं पाणी वेगवेगळ्या भागांमध्ये शिरलेलं आहे, वस्त्यांमध्ये शिरलेलं आहे। शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे आणि आज पहाटेपासूनच अजित पवारांकडून हा पाहणी दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे। जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या भागामध्ये सातत्यानं पाऊस पडतोय। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, पावसानं थोडीशी उसंत घेतलेली आहे, अजित पवारांचा पाहणी दौरा सुद्धा सुरू झालाय। आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून या संपूर्ण नुकसानग्रस्त शेतीची पाहणी जी आहे त्या ठिकाणी केली जाते। दादांच्या या संपूर्ण परिसरामध्ये दौरा जो आहे तो सकाळपासून पूरग्रस्त भागाचा सुरू झालेला आहे। कनेरी असेल, पिंपळे लिमटेक, ज्या ठिकाणी नीरा डावा कालवा जो आहे तो फुटलेला होता त्या परिसरामध्ये सुद्धा दादांनी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणाहून अजित दादा जे आहे ते शेतीच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून या ठिकाणून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की या संपूर्ण भागामध्ये सकाळपासूनच अजितदादांनी प्रशासनाला सूचना दादा आपण दादा पंचनाम्याचे आदेश देणार आहेत का आपण का दिलेत? अरे सांगितलं ना, आता कलेक्टर आहेत सगळे पंचनामे, सातारा कलेक्टरला सांगितलं, पुणे कलेक्टरला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं। दादा सगळ्यात जास्त पाऊस झालाय दौंड बारामती। अरे झालाय तर वर्षाची सरासरी निम्मा पाऊस एका दिवसात पडला। 7 म्हणजे बारामतीतले आतले आकडे 7 इंचाचे, आपली सरासरी 14 इंचाची। हे पुढे पहिल्यांदा पाहतोय की या संपूर्ण भागामध्ये पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते अजितदादांनी दिलेले आहेत आणि संपूर्ण भागामध्ये चौकशी त्याबरोबर पंचनामा करून नुकसान भरपाई जी आहे ती सुद्धा येत्या काळामध्ये मिळू शकते। मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। दादा शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे आम्ही करतोय। चल पंचनामा पाहतोय की शेतीचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या भागांमध्ये स्वतः अजितदादांकडून पाहणी जी आहे ती केली जाते आणि आपण पाहतोय की पलीकडच्या बाजूला शेतामध्ये मोठं नुकसान जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण शेतीची पाहणी करण्यासाठी स्वतः अजितदादा जे आहेत ते बांधावरून या संपूर्ण शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत, दिलासा देतात। कारण अनेक शेतांमध्ये मातीच राहिलेली नाही, त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते सुद्धा झालेलं आहे। त्यामुळं या सगळ्या भागामध्ये पाहणी दौरा करून नुकसान भरपाई जी आहे ती सुद्धा येत्या काळामध्ये मिळू शकते। मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी स्वतः अजितदादा जे आहेत शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांना दिलासा जो आहे तो या ठिकाणी अजितदादांकडून दिला जातो। कारण या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते। पाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावरती आहे, शेतीमध्ये पाणी आहे। नीरा डावा कालवा जो फुटलेला होता त्यामुळे सुद्धा शेतीचं नुकसान जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। त्यामुळं या सगळ्या परिसरामध्ये अजितदादांकडून पाहणी करत असताना लोकांना धीर जो आहे तो दिलासा दिला जातोय। कारण या सगळ्या परिसरामध्ये मोठं नुकसान जे आहे ते सुद्धा झालेलं आहे। आपण पाहतोय की नक्कीच धन्यवाद प्रदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। बारामतीमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि अजित पवारांचा बारामतीमध्ये पहाटेपासूनच पाहणी दौरा हा सुरू झालाय। अतिवृष्टीमुळे नीरा डावा कालवा हा फुटलाय, अजितदादांनी तिथे सुद्धा पाहणी केलेली आहे। बारामती शहरालगतच्या शेतीला जे आहे पाणी पुरवठा करणारा नीरा डावा कालवा जो आहे तो काल बारामती तालुक्यामध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे पिंपळे लिमटेक या गावाजवळ फुटलेला आहे। पण पाहतोय की नीरा डावा कालव्यामधून येणारा पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे। कारण काल जवळपास दिवसभर अतिवृष्टी जी आहे ती बारामती तालुक्यामध्ये झाली आणि त्याचा फटका जो आहे तो बारामती तालुक्यामधल्या अनेक गावांना सहन करावा लागला। आणि पण पाहतोय की अतिवृष्टीमुळे या ठिकाणी पिंपळे लिमटेक या गावाजवळ हा नीरा डावा कालवा जो आहे तो फुटलेला आहे। आपण पाहतोय की समोरच्या बाजूला याच ठिकाणी मोठं भगदाड जे आहे ते कॅनॉलला पडलं आणि पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आपण पाहतोय की पुढच्या बाजूला शेतीमध्ये जाणारं पाणी असेल, त्याचबरोबर पालखी महामार्ग म्हणजे पंढरपूर महामार्गावरती जाणारं पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपण पाहतोय की स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो अजित पवारांकडून घेतला जातो। या संपूर्ण परिसरामध्ये जे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी कदाचित पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत ते सुद्धा अजित पवारांकडून दिले जाऊ शकतात। आणि आपण पाहतोय की सकाळी सगळं प्रशासन घेऊन अजित पवार जे आहे ते पूरग्रस्त भागाचा दौरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक शेतांमध्ये मोठं नुकसान जे आहे ते खरं तर शेतकऱ्यांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच कारणासाठी स्वतः अजित पवार जे आहेत मुंबईचा
कार्यक्रम सगळा रद्द करून थेट बारामती तालुक्यातल्या पूरग्रस्त भागामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय की जो निरा डावा कालवा या ठिकाणी फुटलेला आहे त्याचा पाण्याचा प्रवाह अजूनही आपल्याला पाहायला मिळतो आणि निरा डावा कालवा जो फुटलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान जे आहे मोठ्या प्रमाणावरती झालेलं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती.